एक सामना आमचा बॅलन्स राहिला. मोठी देसाई आणि निजे काल उंबारली संघाने 2 सामने जिंकले आणि मानेरे संघाने 2 सामने जिंकले. जे राहिलेल्या मॅचेस आहेत ते उद्या होणार आहेत, लक्षात घ्या. कोणालाही ॲडजस्टमेंट होणार नाही, लक्षात घ्या. ज्या राहिलेल्या मॅचेस आहेत 2 आणि 3 तारखेला कोणालाही ॲडजस्टमेंट होणार नाहीये. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते. टेनिस क्रिकेट 7117 चे सर्व बघा. दीपेश गीत सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हर्षद ठोंबरेला तुम्ही पाहतायत आणि पहिले षटक घेऊन आहेत गोलंदाज हेमंत ठोंबरेला तुम्ही पाहतायत. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत, रनआउट आणि बिमर. वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. महत्वाची गोष्ट, त्यामुळे मागणी करू नका. संदीप ठोंबरे यांचे आगमन झाले कोणीचे या व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत. सकाळचं सत्र पहिलीच मॅच. यानंतर वाडेकर आणि SP11 सोनारपाडा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. अन्यथा 2 रनची पॅनल्टी. काल 6 धावांची पॅनल्टी कारण वडवली बी संघाला लागली आणि 9 धावांनी त्यांनी सामना तो गमावला. म्हणजे 4 धावा उशीर आल्यामुळे आणि 12वा खेळाडू नव्हता, त्यामुळे ती 2 रनची अशी 6 रनची. आणि बघा 20 मिनिटात पहिली 4 षटकं कंप्लीट करायची, लक्षात घ्या. हर्षद 9:37 आम्ही टाइम मॅच करतोय. पहिला बॉल पडलाय, नंतर लगेच टाइम आम्ही सेट करणार आहोत. भरपूर वेळ वाया जातो आम्ही पहिल्या 3 दिवसामध्ये, त्यामुळे या सूचना देणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. नवीन वर्षाची सुरुवात चौकाराने केली फलंदाज दिनेशने. पहिला चौकार. नऊ वाजून 38 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय, लक्षात घ्या. हे म्हणजे स्वागत चौकाराने केलं पहिल्याच बॉलवरती. चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. त्यावेळी फटका खेळले दिनेश. कॉल दिला होता पंकजला 2 धावा घ्यायचे आहेत, मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने आले. प्रसाद सहस्रबुद्धे यांना तुम्ही पाहतात मेन पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच निरंजन सावंत. 2 चांगले क्रिकेटर एक काळ त्यांनी गाजवलेला आहे आणि आज पंचांच्या भूमिकेत आहेत. कोणती स्पर्धा म्हटल्यानंतर वेळेवर ते उपस्थित असतात, हेही त्यांचं खूप महत्वाची गोष्ट आहे. 5 धावा दाखल तुम्ही पाहतायत. हा चेंडू बघा शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक सिंगल मिळेल. अरुण ठोंबरे तिथे होते, लेजंड क्रिकेटर आहेत. भरपूर वर्ष खोनी गावासाठी खोनी संघाटी ते खेळत आहेत. मिडॉनला स्वतः हर्षद ठोंबरे आहेत, या टीमचे बॅकबोन आहेत. हे म्हणजे राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं, एक सिंगल इथेही मिळाले, मात्र लेग बाईजच्या स्वरूपात. या गोष्टी भरपूर महत्वाच्या असतात. लेग बाईज ॲक्शन रिप्ले बघा आपल्या TV स्क्रीनवरती. सात धावा दाबालकवती लागल्यात. टॉस कोणी हे संघाने जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हे म्हणजे राईट मोर द विकेट. ब्लॉकरला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. मिडॉनवरनं क्षेत्ररक्षक आलेत, मात्र दिनेशचा कॉल होता आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. कॉर्डिनेशन असणं गरजेचं आणि चांगलं कॉर्डिनेशन पंकज आणि दिनेशमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 धावा दाबलकवती तुम्ही पाहतायत. जर्मन टायगर कुटारलीच्या स्पर्धेत सुद्धा रनरअप संघ होता. उसटण्याच्या स्पर्धेत सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता. चांगला खेळ झालेला आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा थोडीशी मिसफिल्डिंग. कोणी हे संघ वारंवार चुका करतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, कारण क्रिकेटमध्ये एक रन्स महत्वाचे असते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिलीच मॅच. आज कोहली संघामध्ये राकेश माई बघा पहिलीच मॅच खेळत आहेत. विजय फुलोरे यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्यात या मॅचसाठी. त्यांचे हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात.
आणि पहिल्या षटकासाठी बघितलं तर आपण आम्ही कौतुक करेल गोलंदाज हेमंतचं. त्याने 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक फेकले. कारण टाईम मॅनेजमेंट भरपूर महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी आयोजक आपल्यासाठी स्पर्धा आयोजित करतात त्यावेळी खेळाडूंचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. जनार्दन म्हात्रे यांचं आगमन झाले. मामाश्री या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 2 वेळा त्यांनी वाडेकर संघाला पुरस्कृत केला. दोन्ही वेळा वाडेकर संघाने फायनल मॅच जिंकलेली आहे. पहिलाच बॉल वेल लेफ्ट केलाय, मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. पंकज फक्त पाहत आहेत चेंडू एक्झॅक्टली कुठे रिलीज झालाय. गोलंदाज अजयला तुम्ही पाहतायत. हा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. अजय कोळेगाव यांकडून आत्ता ऑस्टमच्या बाहेर आहे. पंच वाईट शिकून करतायत. या अगोदर चेंडू पडल्याचा थोडासा आतमध्ये आला होता. कधी तेच पंचांनी पाहिलं. धावसंख्या 11 वरती. दिसेचे आमचे कॅप्टन कुल मुरेश पाटील यांनी जर्मन टायगर संघाला शुभेच्छा दिल्या. त्यांचे हार्दिक स्वागत. काल रनरअप संघ ठरला. जय वागेश्वरीची मात्र प्रतिशान देसाई आणि मोरेश बेस्ट बॅट्समन होते. दीपेश गीत असल्यानंतर भरपूर माहिती आम्हाला मिळते. जरी आम्ही मॅचेस पाहिल्या नाही. टेनिस क्रिकेट 7117 सर्वांनी इथे पंकजची विकेट गमावली. पहिला धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये टीम जर्मन टायगर संघाला. पंकज बॅक टू द पॅवेलियन. अंडर 21 असो 40+ असो रेग्युलर क्रिकेट असो अचूक माहिती इंस्टाग्रामवर तुम्हाला मिळते. टेनिस क्रिकेट 7117 सर्व टायगरचे दीपेश गीत. आणि त्यासाठी आम्ही त्यांचा नेहमी उल्लेख प्रत्येक स्पर्धेमध्ये यासाठी करतो. तर काल आम्ही मॅचेस जरी पाहिल्या नाही मात्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला माहीत पडलं लगेच. वडोली बी संघाने ती स्पर्धा जिंकली. दुसरा क्रमांक देसाई संघ होता. मालिकावीर ऋतिक होते. बेस्ट बॅट्समन मोरेश होते. बेस्ट बॉलर कमलेश होते. चूक माहिती मिळते. बॅटिंग करण्यासाठी नितेश आलेत. चांगले फलंदाज आहेत. आय थिंक मागच्या 2 वर्षाचा आपण मकर संक्रांतचा इतिहास पाहिला तर 100पेक्षा जास्त धावा नितेशने त्या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या मला आठवते. मकर संक्रांत ट्रॉफी आणि ती तुमच्या भेटीला येते आता 9 जानेवारी ते 14 जानेवारी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. जरी पॉवर प्ले असेल 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक सिंगलने खातं उघडलं जातं ते नितेशचं. या स्पर्धेचा आज 4था दिवस. मात्र सुजलचं कौतुक करेल. खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आतापर्यंत. आकाश भोईर गोरख मंगरुळकर आशिष धीरज. आय थिंक धीरज सकाळी 6 वाजता मला मिळाले. पहिल्याच बॉल आपण पाहतोय. या षटकात आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला अचूक टप्प्यावरती मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले गोलंदाज. मी अजयचं कौतुक करेल. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. या षटकातील पॉवर प्ले मधले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आता बघा नितेश इथे फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक 1 रन्स पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एकच मेल. सिंगल डबल धावा केंद्रित केल्या जात आहेत. जर्मन टायगर संघ तुम्ही पाहतायत. टायगर गाव म्हणणे तर एकीचं बळ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. मग टायगर प्रीमियर लीग असेल टायगर चषक नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते फेब्रुवारी महिन्यामध्ये. धनेश पाटील स्मृती चषक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यावर्षी अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग नीरज पाटील आणि त्याच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अशा मोठमोठ्या स्पर्धा टायगरच्या मैदानात होत असतात. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण टायगर ऐतिहासिक क्रीडांगण. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकात पॉवर प्लेच्या थोड्याशा कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर आपण 2 षटकात 41 पाहिल्या 2 षटकात 45 पाहिल्या. मग इथे 2 षटकात आपल्याला फक्त आणि फक्त 7.00च्या सरासरीने 14 धावा तुम्हाला धापलकावधी पाहायला मिळते. चला फिल्डिंग लगेच लावायची लक्षात घ्या. 7 मिनिटात तुम्ही 2 षटकं टाकलेली आहेत. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटं टाकायचे. पुढची मॅच SP11 सोनारपाडा आणि जय जलेश्वर वाडेकर. बघा जनार्दन म्हात्रे यांनी या स्पर्धेत सुद्धा पुरस्कृत केलंय.
2 षटकात 14 आणि हर्षद ठोंबरे आलेत बघा. आताच काही दिवसांपूर्वी एंगेजमेंट सुद्धा झाली हर्षदची. मग 3ऱ्या षटकात ते गोलंदाजी करण्यात आलेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा अक्षरशः गाजवली होती या गोलंदाजाने SSCC डोंबिवली या टीम मधनं. तोच गोलंदाज हर्षद ठोंबरे. मध्ये स्ट्राईक एंडला नितीश पाटील. फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि टायमिंग बघा किती चांगला आहे. मात्र तारेला चेंडू लागलाय त्यामुळे डेड बॉल आहे. तारेला चेंडू लागल्यानंतर डेड बॉल आहे, लक्षात घ्या. आणि खांब्याला लागून जर कोणी संघ आतमध्ये चेंडू आला तर धावून घ्यायचे. तर खांब्याला लागून जर बाहेर गेला, डायरेक्ट जरी गेला तरी चौकारच असेल. ही सूचना पहिल्या दिवसापासून दिली आहे. तारेला लागल्यानंतर डेड बॉल आहे, लक्षात घ्या. पहिल्या दिवसापासून या सूचना दिल्या. हॅलो 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 चेक. हॅलो एक षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय हर्षद. हॅलो चेक. हॅलो फटका चांगला आपण पाहतोय. 2 धावा एकाने पूर्ण होतील का. सिंगल असमेल. एक षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर एक सिंगल आली. धावसंख्या सुजला मला सांगता येतं 21 वरती आपल्या धावसंख्या पाहायला मिळते. तारेला जर डायरेक्ट चेंडू लागला तर डेड बॉल आहे, लक्षात घ्या. ही सूचना मी पहिल्या दिवसापासून दिली आणि सर्व टीमसाठी ही सूचना आहे. पुढची मॅच रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर आणि SP 11 गावदेवी सोनारपाडा. चांगली गोलंदाजी हर्षदच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 21 धावा आपण पाहतोय. 11 मिनिटांमध्ये आतापर्यंत 16 चेंडू कोणीही संघाने टाकलेत. त्यासाठी त्यांचे कौतुक करेल. टाइम मॅनेजमेंट भरपूर महत्वाचे, कारण आज 9 सामने होणं गरजेचं आहे आणि आम्ही करणार तो प्रयत्न आणि यशस्वी होणार. करण आले झेलखाली, त्यामुळे चूक होणार नाहीये. दिनेशला माघारी परतावं लागेल. हर्षद टोंबलेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 21 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना जयहनुमान टायगर टीमला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. SP 11 आणि रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. तर धावसंख्या आपण बघू शकाल 21 झालेली आहे. 30 षटक प्रगती पथावर आहे. थोडंसं तांत्रिक बिघाड आहे, त्यामुळे कदाचित घर बसल्या तुम्हाला मॅच दिसेल नाही दिसेल, त्यामुळे मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. मात्र इथेही चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अजयने कॉल दिलाय. माझा झेल आहे आणि बघा रेलिंग झेल तुम्हाला पाहायला मिळाले. रेले झेल तुम्ही मारतायत. विवेक आले
विवेकने झेल टिपलाय. षटक क्रमांक 3 ते समाप्त होईल. 7.00 ची सरासरी. 2 षटकात सुद्धा 7.00 ची सरासरी. एकवीस धावा तुम्हाला धावपल कधी बघा. 2 षटकात 14 होत्या. या षटकात हर्षद ठोंबरेने 7च दिल्यात. जनार्दन मात्रे या रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर टीमचे पुरस्कर्ते आमचे मित्र सिद्धू पाटील सुद्धा येतात. सिद्धू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. किंग ट्रॉफी मध्ये थोडस शेवटच्या मॅच मध्ये वाडेकर संघ पराभूत झाला. सिद्धू पाटील संध्याकाळच्या 17 ती मॅच झाली. जेव्हा जेव्हा शेवटची मॅच असते त्यावेळी टॉस महत्वाचा असतो. 3 षटकात 21 बघा. पहिल्या बॉलवरती षटकार लागला, तो रेड बॉल झाला होता. त्यानंतर पुन्हा षटकार आला होता. त्यानंतर 2 विकेटी घेतले हर्षद दे. चला कोणी संघ आम्ही टाइम पुन्हा सुरू करतोय. टाइम स्टॉप केलं होतं. आता कोणीचे 2 संघ आपल्याला खेळताना दिसतील. कारण कोणी सी संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. रियांश 11 जे स्पोर्ट वाकलन ए टीमच्या विरुद्ध 6व्या मॅच मध्ये. मामांना विनंती असेल या. जनार्दन मात्रे आमचे 3रे पंच. अरविंद मात्रे तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम वडवली. आज प्रमोद शेडगे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मॅन फ्रॉम पालघर. एक चांगले समालोचक सुप्रीम ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्ही ऐकला होता. काल ग्रामीण परवा दिवशी ग्रामीण बिग बॅश मध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. गिरीश भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी 4थं षटक घेऊन. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं कोणी 40+ आमचे मिथुन ठोंबरे यांच्या हाताला थोडीशी दुखापत झाली. मात्र 40+च्या माध्यमातून सर्वच खेळाडू टीम्सने मदत त्यांना केली आणि त्यानंतर मिथुन ठोंबरेने त्यांचं कौतुकही केलं. हे 40+ मध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. नक्कीच लवकरात लवकर मिथुन ठोंबरे बरे होतील हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. 22 धावा धापलकवती लागलेत. 4थं षटक सुरू झाले. गिरीशला इन्व्हाइट केले. गिरीश, हेमंत, हर्षद, अजय प्रॉपर 4 चांगले गोलंदाज या टीम मध्ये आहेत. किरण म्हात्रे शॉट थर्ड मॅनला आहेत. चांगले फलंदाज आहेत. यष्टरक्षक राकेश माईला तुम्ही पाहतायत. मग मी उल्लेख केला. संघ बॅलेन्स आहे. डायरेक्ट हिट झाला असता कदाचित फलंदाज बाद झाले असते. मात्र 1 रन ते बेगाने पूर्ण केली आहे. धावसंख्या 23 तुम्हाला पाहायला मिळते. 4थं षटक मार्ग असते. प्रेम आणि नितेशची जोडी तुम्ही पाहतायत. बघा हा ऍक्शन रिप्ले. नक्कीच डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाले असते आणि प्रयत्नही केला होता गिरीशने. चांगला चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात नितेशने. दोन्ही धावसंघ पुढे सरकले. क्वार्टर सेंचुरी पूर्ण आली. 25 धावा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. एका बाजूला SP 11 सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला रुचिता जय जलेश्वर वाडेकर. सर्व खेळाडूंना महत्वाची सूचना. मेन एंट्री मध्ये तुम्हाला यायचे लक्षात घ्या. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. जजमेंट चांगला आहे. विवेकने अजयने एक चांगला झेल टिपला लॉंग ऑनला. फलंदाज बाद होईल. नितेश बॅक टू द पॅव्हेलियन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे लक्षात घ्या. पुढच्या दोन्ही टीम्स रुचिता जय जलेश्वर वाडेकर आणि SP 11 सोनारपाडा. श्रवण ठाकूर आहेत कॅप्टन. त्यांच्या कॅप्टनशिप मध्ये किंग ट्रॉफी सुद्धा जिंकली. चांगली कॅप्टनशिप केली. बरेचसे टॉस त्यांनी जिंकले. मॅचेस जिंकल्या आणि मालिकावीर अनिकेत पांडुरंग पाटील ठरले त्या मॅच स्पर्धेमध्ये. 100 पेक्षा जास्त धावा. फायनल मॅच किंग ट्रॉफी मध्ये धावा काउंट केल्या नाही आणि 11 विकेट सुद्धा होते अनिकेतचे.
हलक्या हाताने खेळत आहेत. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. फिल्डिंग खराब आहे. तिसरी घेतील का नाही, नकार दिलाय. यशला 2 धावा मिळतील. धावा झाल्यात त्या 27. धावा धापल करते आपण पाहतोय. हेलिकॉप्टर खेळायचं होतं, मात्र तितकीच चांगली गोलंदाजी गिरीश करतायत या मॅच मध्ये. लेग बाईचा इशारा आहे. 4 षटकांचा खेळ 28. बघा 2 षटकात सरासरी होती 7.00. 4 षटकानंतर सुद्धा 30 सरासरी, म्हणजे चांगली गोलंदाजी केली कोणी हे संघाने. चार षटकात 28 धावा झाल्यात. 6 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. हर्षद ठोंबरे येत आहेत. चला फिल्डिंग लावा खोनी टीम. आता म्हणजे 4 षटक तुम्ही वेळेत टाकलेले आहेत, त्यामुळे या सूचना आम्ही तुम्हाला देतोय. थोडस चेंडू डाव्या हातामध्ये थोडस फिरवत राहतात हर्षद. टेनिस क्रिकेट गोलंदाज हर्षदला तुम्ही पाहतायत. लेगबाईच्या सुरुवात 1 धाव मिळाली. धावसंख्या 29. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. कमी धावा तुम्हाला पाहायला मिळतात. काल पहिल्या मॅच मध्ये दिवा विरुद्ध वडवली बी मॅच झाली. दिवा संघाने 65 धावा केल्या होत्या. सौरभ पाटील सुद्धा सामना पाहतायत आमचे मित्र टायगरचे, त्यांचे हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुद्धा, चांगले क्रिकेटर सुद्धा आपण मध्ये सौरभ पाटील उर्फ सोनू. प्रेम प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. शिवाजी पाटील सुद्धा सामना पाहत असतील आमचे, त्यांचे हार्दिक स्वागत. शिवाजी पाटील असतील. मग इथे प्रेम रनआउट झालेत. 1च धाव मिळाली. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. रुचिता 11 जय जयलेश्वर वाडेकर. पाच ट्रॉफीज वाडेकर संघाने जिंकल्यात या सीझन मध्ये. किंग ट्रॉफी मध्ये असं वाटलं 6व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल होईल, मात्र संध्याकाळचं सत्र टॉस सिद्धू पाटीलने गमावला. धावा चेस करायला लागल्या. जवळजवळ आय थिंक 5:45-6 झाले होते. मॅच गमवावी लागली तिथे वाडेकर टीमला. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी केली. टॉस जिंकला. सकाळच्या सत्र टॉस भरपूर महत्वाचा होता. कोणी संघाने तो टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत सुजल आम्हाला सांगतात फक्त 30 धावा झाल्यात आणि चेंडू फक्त उरले ते 3. नवीन वर्षाची सुरुवात चांगली केली आहे कोणी ए संघाने. इथे काय घडलंय हर्षदकडनं, काय सुरू आहे एक्झॅक्टली मैदानामध्ये. एक धाव मिळाली, विकेटही गमावली. विकेट टॉसला ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार जेव्हा जेव्हा स्पर्धा असते विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. इथे कंपल्सरी चेसिंग नाहीये. 31 वरती 6 विकेट गेलेत. आमचे विजय पाटील आले असतील तर या लेजंड क्रिकेटर वाडेकरचे, ज्यावेळी शेवटची मॅच किंग ट्रॉफी मध्ये झाली, नक्कीच विजयदादांनी सुद्धा आमच्यासोबत त्याच दिवशी कॉल आला आणि थोडीशी चर्चाही केली. मी दादांना सांगितलं नक्कीच योग्य चर्चा होती ती. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट विजय पाटील खेळलेले आहेत. 40+ मध्ये सुद्धा 2 बाईक त्याने पटकावल्या. नारिवलीची स्पर्धा तुम्ही पाहिली. 31 वरती 6 विकेट गेलेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण लगेचच करणार आहोत. हर्षद ठोंबरेला तुम्ही पाहतायत. वेग, त्याच्या मागोमाग व्हेरिएशन, अचूक टप्पा, हे सर्व काही गोष्टी हर्षद ठोंबरेकडे आहेत. डायरेक्ट हिटचा पुन्हा प्रयत्न, पुन्हा लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव.
आज मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फेकाफेक सुरू आहे. हा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. तसं आर ट्रॉफीमध्ये आपण पर्यंत मालिकावीरचा मानकरी होता हर्षद आणि ती स्पर्धा जिंकली होती कोणी टीमने. 32 धावा झाल्यात, 6 विकेट गेलेत. कोणी सी टीमने ती स्पर्धा जिंकली होती. ओके करण. कोणी ए बी सी आणि डी सुद्धा आहे, म्हणजे भरपूर संघ आहेत. आणि करण 32 वरती 7 विकेट गेलेत. 32 वरती 7 विकेट. आणि जशी मॅच सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये 33 धावांचा पाठलाग कोणी ए संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये. प्रमोद शेडगे यांचा आवाज खास पालघरवरनं या स्पर्धेतून त्यांचा आवाज तुम्हाला बदलतात. पुढे आम्ही टॉस करतोय. टॉस लगेच आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या. रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला SP 11 सोनारपाडा. चला दोन्ही कॅप्टन सिद्धू आलेले आहेत. श्रवण ठाकूर आपण या. म्हणजे शिवाजी पाटील सामना पाहत असतील ऑनलाईन त्यांचे हार्दिक स्वागत. डायगरचे एक जबरदस्त खेळाडू त्यांच्या 2 कन्या आपण पाहतोय. चला सोनारपाडा कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे आपल्याला, लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या, आणि आता पॅनलाइज केलं जाईल. टेनिस क्रिकेट 7-1-1-7 चे सर्व तुम्ही पाहताय. दीपेश गीत इथे उपस्थित आहे, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरा सामना. दीपेश या, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. एका बाजूला SP 11 सोनारपाडा, दुसऱ्या बाजूला रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर म्हणजे जनार्दन म्हात्रे पडलेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ. 2 वेळा त्यांनी संघ पुरस्कृत केला. शेलगावच्या स्पर्धेत वाडेकर संघाला तिथे चॅम्पियनशिप पटकावली. पिसिलीच्या स्पर्धेत त्यांनी पुरस्कृत केला, तिथे चॅम्पियनशिप पटकावली. आजही बघायचे. टॉस झालेला आहे, टॉस जिंकले. दोन्ही कॅप्टन थांबायचे. दीपेशला विनंती असते आपण व्यासपीठावर विराजमध्ये. सर्वप्रथम सिद्धू, नवीन वर्षाच्या तुला शुभेच्छा. आणि नवीन वर्षात पहिलाच टॉसही तुम्ही जिंकलं, हेही तुझ्या लक्षात राहील की 1 जानेवारी 2025 ला मी टॉस जिंकला कुठे तर गेसरच्या स्पर्धेमध्ये. काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण करू. सिद्धू, या सीझनमध्ये आपण पाहिलं तर 2024 फारसा चांगला गेळ आहे जय जलेश्वर वाडेकर टीमसाठी. 5 ट्रॉफीज तुम्ही जिंकलेले आहेत. 5 षटकांच्या मॅचमध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरची टीम सुद्धा आपण पाहिलं तर सोनारपाडा संघ किंग ट्रॉफीची चॅम्पियन टीम आहे. या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न का असेल. सिद्धू, तुझ्या करिअरमध्ये तू बऱ्याचशा स्पर्धा केला. कल्याण डोंबिवलीत खेळला, रायगडमध्ये खेळला, भिवंडीमध्ये खेळला. आता आईगावदेवी चषक घेसर ही स्पर्धा आपण पाहतो. इथे प्रवेश फी 7,500 रुपयांनी. प्रथम क्रमांक 1 लाख आहे.
असताना पाहायला मिळत आहेत. प्रसाद शस्त्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहेत ही स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 हे शानदार आयोजन, नेत्रदीपक आयोजन आपण पाहू शकाल. पहिला सामना डायगर वर्सेस खोणी, श्री गणेश खोणी यावर अपील केली होती या बॉलवर, परंतु अपीलमध्ये तेवढा आत्मविश्वास नव्हता, उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला. एक एक्सपिरियन्स बॉलर मैदानाच्या आतमध्ये आहे संदीपला आपण पाहत आहेत. टार्गेट सेट केले गेले 33 रन. डायगर टीमने बॅटिंग करत असताना 32 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात जर आपण पाहिलं तर 33 धावांचं लक्ष हे समोर ठेवले गेले ते खोणी, श्री गणेश खोणी या संघासमोर. पहिल्या षटकातील चौथा ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. फटका तर छान आहे, सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. आउटफील्ड फास्ट सकाळच्या सत्रामध्ये येईल या वेळेला चौकार. गुड शॉट. तुम्ही पाहिला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज आणि कोणतीही चुकी करणार नाहीये विकेट किपर. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. हर्षद एक चौकारासहित चांगली बॅटिंग करत होता. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 चौकार आले होते. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. हर्षद पहिला धक्का श्री गणेश खोणी टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा, नेत्रदीपक. पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि तेच आपण पाहत आहेत आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये केले गेले. घेसरचे लाडके आयोजक या सर्वांचं करूया आपण वेलकम. आकाश भुईर यांना आपण पाहत आहेत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आज ते फलदायक आपल्याला पाहायला मिळतं. कारण घेसरच्या आयोजकांचं एकच मी या ठिकाणी म्हणेन की 7,500 रुपये फी आणि 1,00,000 रुपये म्हणजे फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. अतिशय वाखाणण्याजोगे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं मैदान आणि या मैदानाशी परिपूर्णतः हा वातावरणाशी खेळाडू निगडीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच विभागातील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. मिस्टर राकेश 9 वर पहिला धक्का, 33 धावांचं लक्ष. आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. राकेशच्या बॅट मधून एक शानदार षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 रन. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय फटका होता, बॅकलिपचा उपयोग केला, फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळालं. आय कॉर्डिनेशन सुपर आपण पाहू शकताय. संदीपचा बॉल आपण रिप्लेमध्ये पाहू शकतायत. ज्या पद्धतीने त्यांचा रनअप फॉलो थ्रू खूप सुंदर पद्धतीने बॅकलिपचा उपयोग केला होता. गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि सुंदर पद्धतीने टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या 4 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळतोय. परफेक्ट रडारमध्ये चेंडू आला होता. खूप चांगली या वेळेला आपण पाहतायत फलंदाजी राखीची. अशा प्रकारे आपण पाहू शकाल श्री गणेश खोणी टीम जाऊन पोहोचते 15 वर एक मजबूत स्थितीमध्ये. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या, जेव्हा तुम्ही चेस करता त्यावेळेला तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागतो, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं, सेन्सेशनल बॅटिंग करावी लागते आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं. तेच करत असताना राकेश कोणतंही दडपण घेतलं नाही. जरी माझा पार्टनर बाद झालाय, मला 1 डाऊनला का पाठवलं गेलंय, जबाबदारी का स्वीकारायची आहे, हे सर्व काही गोष्टी यावेळेला माइंडसेट केला राकेशने आणि चांगला फटका पाहायला मिळाला. आता बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 18 रन्स हे सामन्याचं समीकरण. अतिशय सुंदर मैदान, चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. ऑन साईडला स्लॉक केला जातोय. या वेळेला खूप चांगला फटका, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान एक दिमागदार फटका पाहायला मिळतोय. वेगेचा फायदा उचलला, याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. रिप्लेमध्ये पाहू शकतायत जे आमच्या घर बसल्या प्रेक्षक वर्ग स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोनवर चालता बोलता मॅचचा आनंद घेत आहेत. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आपण पाहू शकाल. MT
सीच्या माध्यमातून यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला व्ही फॅक्टर मध्ये, सरळ चेंडू निघून जाईल. फिल्डर येत आहेत तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. करणच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते श्री गणेश खोणी या टीमची 21 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली सुरुवात, वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली व्हायला हवी. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं वलय, त्यामध्ये आज टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर, या सर्व गोष्टी पाहता आज ग्रामीण भागातील खेळाडू अतिशय सुंदर टॅलेंट घेऊन येत आहेत. चांगला बॉल 2 पायांच्या अगदी मधोमध पूर्णपणे बीट झाले. दांडी गोल ऑफ स्टंप वाकवला गेला. फलंदाज बाद. गुड कमबॅक. 3 बॉलमध्ये 6 रन. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला 200चा करणचा पाहायला मिळाला. इथे दुसरा धक्का 21 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. डायगड टीमने 32 धावा फलकावर लगावल्या. 33 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. अक्काजी भोईर यांच्या माहितीनुसार जे आयोजक आहेत त्यांनी सूचना दिली की जेव्हा खेळाडू येतील तेव्हा गेटमधून आपण प्रवेश करायचा आहे. जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच आपण प्रवेश करायचा आहे, याची दखल घ्या. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेने सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 आपण पाहत आहेत. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहा, जेव्हा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असतं ना त्यावेळेला खेळण्यासाठी एक वेगळीच मजा असते. ते वेळेचं निर्धारित वेळ खूप महत्त्वाची मायने राखते. कोणी टीमला विजयासाठी अजून सुद्धा 12 रनची आवश्यकता. हा बॉल अप्रतिम निशांतचा पाहायला मिळाला. हलक्याशा हाताने लेग ग्लान्स करत असताना सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. श्री गणेश खोनी या टीमची 22 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहत आहेत पहिला सामना जे उशिराने इथे दाखल झालेत या मैदानात त्यांच्या माहितीसाठी डायगड टीमने 32 धावा केल्या प्रथम बॅटिंग करत असताना आणि 33 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करत असताना श्री गणेश खोनी टीम आतापर्यंत 22 वर जाऊन पोहोचले गेले. निशांचा पुढील बॉल राकेशसाठी. राकेशचा हा फटका या वेळेला ऑन साईडला लो फुलटॉस बॉल होता, परंतु काय बॉडम हँडचा वापर केला. सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. आई गावदेवी चषक षटकार. राकेश बॉडी लँग्वेज पहा, त्याचं रिॲक्शन पहा, अप्रतिम पाहायला मिळतं. आणि तुमच्याकडे या गोष्टी असायला हव्यात. ज्या वेळेला तुम्ही प्रेशराईज अंडर प्रेशराईज बॅटिंग करतायत आणि अशा प्रकारची बॅटिंग करत असताना कोणत्याही प्रकारचं दडपण न घेताना जेव्हा तुम्ही बॅटिंग करताना त्यावेळेला एक इतिहास रचला जातो. 28 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 रनची आवश्यकता. निशांतचा हा बॉल कमबॅक केला गेलाय. षटकार आल्यानंतर क्लीन बोल्ड सुद्धा केलं होतं. तदनंतर षटकार आल्यानंतर हा पूर्णपणे बीट केलं आणि सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना 28ला 2 धक्के बसले गेलेत. येणाऱ्या 18 बॉल आणि 5ची आवश्यकता असेल श्री गणेश खोणी या टीमला. या अगोदर आपण नितीन काळंसरांचा आवाज ऐकला. सातत्याने या विभागामध्ये चांगलं समालोचन त्यांचं ऐकायला मिळतं आणि त्याचप्रमाणे युवा समालोचक करण काळन यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम, सहर्ष स्वागत. 2 पंच ऑन फील्ड निरंजन सावंत सरांना आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे नुकतेच आगमन झालेले 1 पंच आपण पाहू शकतायत. 18 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. सामना यावेळेला जरूर विजयाच्या पाऊल खुणा उमटवत असताना संघ श्री गणेश खोणी टीम समोरच कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख सातत्याने सामाजिक बांधिलकी असणारे हे आमचे व्यक्तिमत्व, त्यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू कक्ष उभारला गेलाय आणि त्याचप्रमाणे अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. ऑल इज वेल, बेस्ट अँड बेटर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. मनगडाचा वापर करत असताना निशांत पुढे येतोय मिडांवरून. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 बॉल आणि 4 रन विजयासाठी धावा हव्यात त्या. टायगर टीम सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी स्ट्रगल केलं. फुलटॉस बॉल होता व्यवस्थित. यावेळेला बॅटवर आला नाही. डिरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर.
30 या धावसंख्येवर 16 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना श्री गणेश खोणी या टीमच्या बाजूने अप्रतिम गुडघ्यावर बॅलन्स करत एबीडीची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता विजयाचा चौकार. गुड शॉट. अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेला श्री गणेश खोणी या टीमने. आणि टायगर टीम आपण वेळेवर हजर राहिला दोन्ही टीम, त्याबद्दल आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आणि या 2025च्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामासाठी आपणास लक्ष शुभेच्छा असतील. तर प्रमोद सर, एक सन्मान आम्ही करतोय आपले सर्वांचे लाडके टेनिस क्रिकेट 7117 चे सर्व इंस्टाग्रामवर तुम्ही हा पेज जर ओपन केला तर क्रिकेटची तुम्हाला अचूक माहिती मिळेल. आणि त्या इंस्टाग्रामचे आपण पाहतोय सर्व आपण पाहतोय. टायगरचे आमचे मित्र दीपेश गीत यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आकाश भोईर यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. प्रमोद शेडगे, दीपेश गीत असं व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला लॉट्स असतील क्रिकेटची अचूक माहिती, कोणी फायनल मारली, कोण रनरअप आहे, बेस्ट बॅट्समन कोण आहे, बेस्ट बॉलर कोण आहे, ह्या सर्व अचूक माहिती इंस्टाग्रामवर टेनिस क्रिकेट 7117 वरती देत असतात. आणि लगेच आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सुजल आम्हाला सांगतील मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा जनार्दन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आमचे पडलेगावचे मामाश्री या मंगेश गायकर यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. दावडीचे गोलोलीचे त्यांचे हार्दिक स्वागत. या मंगेश एक चांगले क्युरेटर आहेत. हर्षद ठोंबरे ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हर्षदला विनंती असेल या. बघा, नवीन वर्षाची सुरुवात हर्षदने खूप चांगली केली आणि ही सुरुवात नक्कीच ते टिकवतील येणाऱ्या सीझन मध्ये. राहुल ठाकरे आणि समीर ठाकूर यांच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा सोनापाडा संघाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. राहुल ठाकूर ट्रेडर्सचे सर्व हर्षदशी आम्ही थोडीशी चर्चाही करणार आहोत. आज बंटी पटेलची आठवण झाली, कारण हर्षद ठोंबरेला पाहिल्यानंतर मी हेअरस्टाईल आणि ऍक्शन सुद्धा तशी आणि चांगले क्रिकेटर आहेत. हर्षद, काय सांगशील? सकाळचं सत्र होतं, पहिलीच मॅच आणि टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मॅचही जिंकली. तुझी गोलंदाजी खास करून चांगली झाली. मात्र यंगस्टर गिरीश हेमंतचा मी उल्लेख करेल, त्यांनी या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत टीम विषयी काय सांगशील? आजच्या मॅचसाठी टॉस खूप इम्पॉर्टंट होता, कारण की आम्ही टॉस जिंकून नेहमी बॅटिंग घेतो. आज सकाळचं वातावरण होतं, त्याच्यामुळे फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतला आणि बॉलर्स पण चालत नाही, त्याच्यामुळे नवीन बॉलर आज म्हणजे गिरीश खूप दिवस नव्हता, त्याचे काका ऑफ झाले म्हणून आज तो आलाय, त्याला यूज केला, चांगली बॉलिंग केली आणि सगळे बॉलरांनी त्यांचा 100% दिला म्हणून कमी स्कोरवर थांबवला. आणि पोरं पण कमी होती. आकाश गेला फिरायला, परत दुसरा आकाश पण जॉईनिंग होती, त्याच्यामुळे नवीन पोरं घेऊन खेळलो आणि चांगला गेम झाला. शेवटचा प्रश्न असेल हर्षद, आपण पाहिलं तर तुझ्या माध्यमातून सुद्धा आम्ही स्पर्धा पाहिली होती. खोनीच्या मैदानामध्ये 6 षटकांच्या मॅचेस त्या स्पर्धेत आम्हाला पाहायला मिळाले. एकंदरीत ही स्पर्धा आपण पाहतोय आपल्या कल्याण डोंबिवलीमधली, ज्या स्पर्धेमध्ये 7,500 रुपये प्रवेश फी आणि 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप छान आहे, कारण की 7,000 रुपयामध्ये 1 लाख रुपये प्राइस देणं खूप कठीण आहे आणि खूप छान आयोजन केलं आहे. ग्राउंडची आउटफील्ड पण खूप छान केली, जिथे जिथे दगड आहेत तिथे त्यांनी माती टाकून. नक्कीच शुभेच्छा असतील हर्षद तुला पुढच्या मॅचसाठी. हा होता हर्षद ठोंबरे, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि पहिली मॅच जिंकली ती खोनी ए संघाने. दुसऱ्या मॅचकडे आपण वळणार आहोत, जिथे टॉस जिंकलाय रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकरने. सिद्धू पाटीलने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. ते किंग ट्रॉफीचा चॅम्पियन संघ तुम्ही पाहतायत. संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो SP11 सोनारपाडा. चला, सोनारपाडा संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवायची. समीर पाटील, आपल्याला वेळ कमी, आज आपल्याला 9 सामने कव्हर करायचे, त्यामुळे थोडीशी घाई करा. पहिली 4 षटकं वाडेकर संघ तुम्हाला 20 मिनिटात टाकायची आणि जशी मॅच सुरू ऐकूया पहिल्या सत्रासाठी करंजी काळन यांचा आवाज. एडुटण्याचे एक अप्रतिम समालोचक आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. आयगावदेवी चषक गेसरची स्पर्धा तुम्ही पाहता, जी स्पर्धा सध्या चर्चेत, कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रमोद शेडगे सरांचा तुम्ही आवाज ऐकला. सुप्रीमो ट्रॉफी असेल, त्यानंतर ग्रामीण बिग बॅश, अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज